करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जनो हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर कविता याचा विचार आपण काल चालू केला। अकरा दिवसाच्या दिवाळी सुट्टीनंतर आपण काल समर्थ रामदास स्वामींनी केलेल्या अन्य काव्यांचा की ज्यामध्ये प्रसंगोपात उपदेश केलेला आहे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न काल आपण सुरू केला आहे। काल अकरा दिवसाच्या खंडानंतर आपण हे प्रकरण अभ्यास करण्यासाठी घेतलं। थोडा बाहेरचा आवाज आहे तो एक 5-1 मिनिटात कमी होईल। तर रस्त्यावर काहीतरी गाडा आलेला आहे त्याचा आवाज येतोय। काल इंटरनेटची अडचण होती त्यामुळे बऱ्याच वेळा खंड पडत गेला। कालच्या सत्राचा समारोपही झाला नाही आणि आपल्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करता आली नाही। वाढदिवसामध्ये आपलं काहीही कर्तृत्व नसतं, पण त्याची काल दवंडी पिटल्यासारखी माझ्या आयुष्यात 57 वर्षामध्ये पहिल्यांदा असा काही प्रसंग घडला की रात्री अगदी उशिरापर्यंत सुद्धा मला दिलेल्या शुभेच्छांचे धन्यवाद, मी तेच काम करत राहिलो। आपणही कालच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या कृपेचा आशीर्वाद आपण माझ्यावर वर्षाव केला, त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे। आपल्या सगळ्यांना त्यासाठी धन्यवाद देतो। काल आपण पाहत होतो कठीण काळ आलेला आहे
आणि समर्थ सांगतायत की धीर धरा, घाबरून जाऊ नका. आज सकाळी अशी बातमी आली, पुण्यामध्ये काही ठिकाणी ते कॅन्टोन्मेंट झोन उभे केले आहेत. म्हणजे आत्ता 15 दिवसापूर्वी असं वाटत होतं की हे वैश्विक संकट आता हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण पुन्हा अजून एकदा ज्या बातम्या येत आहेत त्यावरून असं लक्षात येत आहे की हा कोरोना विषाणू पुन्हा अजून तोंड वर काढेल की काय, अजून किती लाख लोकांचे बळी घेईल याचा आपल्याला काही अंदाज बांधता येत नाही. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये काल आपण पाहत होतो, हा जो पहिला कठीण काळ आहे, धीर धरा, हे जे काव्य आहे हे केवळ 4 ओव्यांचं काव्य आहे. धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, काळ देखोनी वर्तावे, सांडावे भय पोटीचे. धरावा धीर तो मोठा, विचारे पाहता बरे, अधीर माणसे खोटी, काम काही कळे छिना. धाकेची चळचळा कापे, भेणेची फळफळा मुते, बोबडी पडिली तोंडी, घाबिरे चाचिरे पडे. खादाड आळसी मंदू, सूचना ते कळे छिना, प्रसंगी चळचळा कापे, तो प्राणी आत्मघातकी. या काव्यामध्ये समर्थ वर्णन करतायत की काळ कठीण आलेला आहे, पण धीर धरा, शांत रहा, हडबडू नका, गडबडू नका, घाबरू नका. काय संकट पुढे आलेलं आहे ते पहा आणि त्याप्रमाणे आपलं अनुकरण ठेवा, आपलं अनुसरण ठेवा, आपलं आचरण ठेवा. सांडावे भय पोटीचे. अनेक लोक केवळ भीतीपोटी आपला जीव गमावून बसलेले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, सांडावे भय पोटीचे. आपण मनाचे श्लोकही पाहिले की ज्यामध्ये मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी भय सांडण्यासाठी सांगितलंय. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकाशी सांडी. रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवी भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. ज्या भयाबद्दल सगळीकडे काहूर माजलेला आहे आणि ते जर खरोखर चांगल्या पद्धतीनं या सगळ्या वावड्या उठू देत, सगळ्या शंकांचं निरसन होऊ दे, परत एकदा या धरतीला सुजलाम सुफलाम मलय सलाम असं होऊ दे, अशी समर्थांना, प्रभू रामचंद्रांना आपण आजच्या दिनी विनंती करूया. समर्थ पुढे म्हणतायत, धरावा धीर तो मोठा, विचारे पाहता बरे. अधीर मानसे खोटी, काम काही कळेची ना. ज्यांच्याकडे धैर्य नाहीये, जी माणसं अत्यंत हळवी आहेत, अत्यंत अधीर आहेत, त्यांचं काय खरंय? बी आज लावलेलं आहे आणि दर 4 दिवसाला जर ती माती उकरून पाहायची असेल किती वाढलंय झाड, काही उपयोग आहे का? त्याला काही वेळ द्यावा लागेल. याला म्हणतात जस्टेशन पिरियड. याचा अर्थ हा गर्भधारणेचा काळ आहे.
तो कमी करता येतो का? तो वाढवता येतो का? असं नाही करता येत. तेवढे दिवस द्यावेच लागतात. लोक सांगतात जन्म घेण्यासाठी 9 महिने 9 दिवस तू थांबला होता, मग 15 सेकंद 20 सेकंद सिग्नलवर न थांबायला काय झालं? पण लोकांना घाई आहे. कुणी नाहीये पाहत, तिथून मोटरसायकल पळवतात. आपलं काम, आपण एखादी काम, आपलं व्रत घेतलं आहे, एक काम म्हणून आपण घेतलेलं आहे, तर ते काम करत असताना त्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ दिलाच पाहिजे. घाई करून काही उपयोग नाही. धरावा धीर तो मोठा, विचारे पाहता बरे. अधीर मानसे खोटी, काम काही कळेची नाही. त्यांना समजतच नाही की काम कुठलं आपण हातात घेतलंय, त्याला वेळ लागेल. घाई करून काही उपयोग नाही. ग्राहक पंचायतीचं काम करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की एखादी कार्यकारिणी जिल्ह्याला उभी केली, नवीन जिल्हा आहे, नवीन तालुका आहे, त्या लोकांना वाटतं आता काय काय करावं, काय काय उपक्रम घ्यावेत. आणि मग हे उपक्रम घ्यायचा, तो उपक्रम घ्यायचा, ती कल्पना अशा भरपूर असतात आणि ते करतात. कार्यकर्ते नसतात हाताला. मग काही वेळा फेल्युअर होतं. अशी घाई करून नाही चालत. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी म्हणत, काम नाही झालं तर हरकत नाही, पण घाईमध्ये काम करू नका. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, अभ्यासोन प्रगटावे, नाहीतरी झाकून असावे. प्रगटोन नासावे, बरे नव्हे. अधीरपणा काही खरा नाही. जे काम आपण हातात घेतलेलं आहे त्याला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ आपल्याला दिलाच पाहिजे. तिसऱ्या चरणाचं जे वर्णन आहे ते वर्णन ऐकून काही वेळा आपल्याला हसायला येतं. समर्थ म्हणतायत, धाकेची चळचळा कापे. तो एवढा घाबरट आहे, तो एवढा भीतोय की त्या नुसत्या धाकानी तो चळचळ कापायला लागतो जागेवर. तो कसलं कार्य करणार? प्रत्येक ठिकाणी विरोधक असतात किंवा आपल्या कामामध्ये खोडा घालणारे लोक असतात. त्यांचं नाव काढल्याबरोबर, विरोधकांचं नाव काढल्याबरोबर जर हा चळचळा कापत असेल, समर्थ पुढे म्हणतात, भेण्याची फळफळा मुते. पॅन्ट ओली होतीये, त्याची चड्डी ओली होतीये, घाबरून. हा काय रणांगणावर जाणार, काय युद्ध करणार? त्रिविध तापांना, जीवनामध्ये आलेल्या अनेक संकटांना हा कसं काय तोंड देणार? म्हणून धीर धरा, धीर धरा, तकवा. हडबडू गडबडू नका, धारिष्ट ठेवा, शांत रहा, गडबडून जाऊ नका. बोबडी पडिली तोंडी, घाबिरे चाचिरे पडे. घाबरून त्याला बोलायलाच येत नाहीये काही. असं होतं बऱ्याच वेळा. माणूस त्या भयापोटी त्याला शब्द तोंडातून फुटत नाही. काय सांगावं, काय बोलावं, काहीच लक्षात येत नाही. बोबडी पडिली तोंडी, घाबिरे चाचिरे पडे. खादाड आळसी मंदू, सूचना ते कळेची ना. प्रसंगी चळचळा कापे, तो प्राणी आत्मघातकी. तो स्वतःचा घात करून घेईल, असं समर्थ या चार ओव्यांच्या कडव्यांच्या काव्यामध्ये म्हणताय. या काव्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सुलतानी संकटाची भीती समर्थांनी या काव्यामध्ये वर्णन केलेली आहे.
आज आपण पाहतो आहोत काश्मीरचा प्रश्न एवढ्या वर्षानंतर त्याचा तोडगा निघाला, पण आता निवडणुका तोंडावर येऊ लागल्यात असं समजल्याबरोबर पुन्हा आत्मघातकी हमले, आतंकी दहशतवादी लोकांचं ते गोळीबार, लोकांना मारणं, हे पुन्हा डोकं वर काढू लागलेलं आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात अशी जी माणसं असतात यांच्यामध्ये दुर्गुणही आहे, हे घाबरट आहेत. थोडं काही झालं, खटकन आवाज आला का यांना भीती वाटते, कुठेही युद्ध करायला नको, आलेल्या संकटापासून मोडून पडतात. मी मागच्या आठवड्यात नाशिकला गेलो. आमचे ग्राहक पंचायतचे एक मोठे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, ते ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यांच्या बहिणींनी पत्रद्वारा दासबोध अभ्यास केलेला आहे. दुःख अनावर झालं. संध्याकाळी व्याहांकडे जायचंय म्हणून मोटरसायकलवर हे निघाले आणि समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओनी, मोठ्या वाहनांनी आणि वेगामध्ये येणाऱ्या त्या वाहनांनी यांच्या गाडीला उडवलं. हे गाडीवरून पडले खाली, मोटरसायकलवरून, आणि त्या स्कॉर्पिओचं चाक यांच्या खांद्या आणि डोक्यापासून गेलं. या कवटीला क्रॅक गेला, मेंदूपर्यंत जखम झाली. 3-3.5 तासामध्ये सगळं संपलं. आम्ही सांत्वन करण्यासाठी म्हणून 19 तारखेला गेलो. खूप वाईट वाटत होतं त्यांना. अचानक झालं सगळं. वय जरी ज्येष्ठ असेल पण त्यांचा कार्याचा आवाका, ती हिरिरी, आपले मुद्दे मांडताना स्पष्ट बोलणं, रेटून मांडणं, काही खास गुण त्यांच्यामध्ये होते. तडफदार, कुठेही वार्धक्याच्या खुणा नाहीयेत. असा माणूस अचानक आपल्या डोळ्याच्या समोर, वहिनींच्या समोर हे सगळं घडलं. बराच वेळ गेल्यानंतर मी त्यांना म्हणालो की तुम्ही दासबोधाचा अभ्यास केलेला आहे, आता यातून बाहेर आलं पाहिजे. 12-13 दिवस झाले. आता तुम्ही लवकरात लवकर दररोज एक समास वाचायला चालू करा दासबोध ग्रंथाचा. दुःखच अनावर होतं. त्या मला म्हणाल्या मी आता काहीही करणार नाही. देवाने माझं काहीच पाहिलं नाही. ते देवावर चिडून बोलत होत्या. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एक मुलगी, जावई आणि मुलगा अमेरिकेत आहेत आणि दुसरी मुलगी सिंगापूरला आहे. बोलता बोलता त्या म्हणाल्या, त्यांनी पोरांच्या पंखामध्ये हवा भरलेली आहे. पोरांना आपल्यासारखं तरबेज केलंय. किती धावपळ असली, किती संकट आलं तरी पोरांना त्यांनी तयार केलंय ते सगळं झेलण्यासाठी, सहन करण्यासाठी. हे वाक्य मी धरलं आणि मी त्यांना म्हणालो, मग देवानी हे चांगलं नाही केलं का? 70 वर्षाच्या वयामध्ये 17व्या वर्षी जर आपले यजमान गेले, आपल्या प्रियजनांचा दुरावा, त्यांचं जाणं आपल्याला मान्य होत नाही. पण आपण शिकलोय ना, यद दृष्टम तन नष्टम. ज्याला जन्म आहे त्याला एक दिवस जाणं आहेच आहे.
मग त्यात वाईट काय मानायचं? मान्य आहे, ते नाही अंगवळणी पडणार, मान्य होणार, सहन नाही होणार, ऍक्सेप्ट नाही होणार. पण हळूहळू ते आपण सहन करायला शिकलं पाहिजे. आणि त्याचा दोष देवावर का द्यायचा? आज 70 वर्षापर्यंत किंवा लग्नानंतर किती वर्ष सहजीवनाची गेली, हे भगवंताची कृपा नाहीये का? सांपत्तिक स्थिती चांगली आहे. पंचवटी सारख्या ठिकाणी मध्यवर्ती शहरामध्ये टुमदार फ्लॅट आहे, कर्तृत्ववान मुलं आहेत, काहीही कमी नाहीये. मग ही भगवंताची कृपा नाहीये? एवढी वर्ष आम्हाला भगवंतानी आनंदात ठेवलं, सुखामध्ये ठेवलं, समाधानात ठेवलं, त्या सगळ्यावर पाणी पडलं का? बरं, आज न उद्या जाणंच आहे ना. या पृथ्वीच्या पाठीवर कुणीही अमरपट्टा घालून आलेलं नाही. अहो, ज्यांचं सगळं आयुष्य दुःखामध्ये चाललंय, भीतीमध्ये चाललंय, त्यांनी काय करायचं? उलट ते सक्षमपणे उभे असतात. परिस्थिती त्यांना ते शिकवते सगळं, कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं. काही माणसं मात्र समर्थ बनतात या काव्यामध्ये, भयग्रस्त आहेत, अधीर आहेत, त्यांना कळतच नाही आपलं काम काय. आणि त्यांच्या अंगी दुर्गुण पण आहेत. काय दुर्गुण आहेत? खादाड, आळसी, मंदू. खायला खूप लागतं, आळशी आहे, कुठलंही काम त्याला करावं वाटत नाही, अंगामध्ये आळस भेनलेला आहे. जेवण करायचं, झोपी जायचं, झोप झाली पुन्हा भूक लागली म्हणून जेवायचं. या स्वार्थापायी, या खाय खाय करण्यापोटी आपला देश कुठे आहे, आपला समाज कुठे आहे, आपला धर्म कुठे आहे, याची सुद्धा त्याला काही जाण राहत नाही. खादाड, आळसी, मंदू. मंदू म्हणजे गती त्याची मंद आहे. जशी बुद्धीची गती मंद आहे, तशा शारीरिक हालचाली सुद्धा त्याच्याने करवत नाहीत. एकाच ठिकाणी बसून राहतो, एके ठाई बैसोन राहिला, मग तो व्यापची बुडाला. म्हणून समर्थ म्हणतात, ब्राह्मणो हिंडता परा. प्रवास केला पाहिजे, परिभ्रमण केलं पाहिजे. जसं जमेल तसं आपलं शारीरिक गतिविधी वाढवली पाहिजे. सूचना ते कळेची ना, प्रसंगी चळचळा कापे, तो प्राणी आत्मघातकी. समर्थ म्हणतात, असा माणूस जो आहे तर तो स्वतःचा घात करून घेतल्याशिवाय राहणार नाही. या काव्यामध्ये 4 सूत्र आपल्याला समर्थ रामदासांनी सांगितलेली आहेत. नंबर 1, अखंड सावधान असलं पाहिजे. नंबर 2, धीरोदात्तपणा असला पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, गांभीर्य असलं पाहिजे. नंबर 3, भयाचा परिणाम समजून घेतला पाहिजे. विनाकारण घाबरून चालणार नाही. काय परिणाम होईल, काय काय वर्स्ट होऊ शकतं, त्याचा जर विचार आपण केला तर त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करता येईल. आणि समजा ती वेळ आली नाही, ती वर्स्ट पोझिशन आली नाही, एवढं नुकसान झालं नाही, तर आनंद वाटेल. आणि 4थं सूत्र जे आहे तर ते आहे आळस टाकणे आणि खादाडपणाचा त्याग करणे. कार्यकर्त्याला, साधकाला या 4 गोष्टी समर्थ रामदास स्वामी या काव्यामधून समजावून सांगतायत. साधना करायची आहे,
अखंड सावध असलं पाहिजे. बेसावध असेल साधनेवर घाला पडू शकतो. आपली केलेली साधना व्यर्थ जाऊ शकते. जीवनामध्ये अनेक संकट येतात, ती संकट येणारच आहेत. त्याला धीरोदात्तपणे तोंड देता आलं पाहिजे. समर्थ टाकळीला साधना करत होते, किती सावध होते. पाण्यामध्ये पहाटेपासून दुपारपर्यंत उभे राहायचे, गायत्री पुरस्चरण करायचं, श्रीराम जयराम जय जयराम त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करायचा. पहाटेच्या वेळी मी आता 19 तारखेला गेलो तिथं टाकळीला. आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माहिती आहे की विजय लाड म्हणजे समर्थ नाव काढलं की ते नाही म्हणणार नाहीत. आम्ही ज्यांच्याकडे जाऊन सांत्वन वगैरे जाऊन भेट घेतली. तिथून बाहेर पडल्याबरोबर ते मला म्हणाले, उल्हास शिरसाट त्यांचं नाव आहे, त्यांची गाडी आहे. मागेही त्यांनी मला 1-2 वेळा काळाराम मंदिर टाकळीला नेलेलं आहे. ते मला म्हणाले, चला मी तुम्हाला रामाचं दर्शन आणि टाकळीला जाऊया. आता गाडी आहे, ते स्वतःहून म्हणतायत, तर मग आपण ना कशाला म्हणायचं. दुसरं काय काम आहे आपल्याला. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. खूप चांगलं काम त्या ठिकाणी होऊ लागलंय. नवीन बांधकाम भरपूर झालंय. जुनं जे मंदिर होतं, ज्या ठिकाणी स्वतः समर्थांनी गोमायाची मारुती, गोमायापासून तयार केलेली मारुतीची मूर्ती उभी केली आहे, ती मूर्ती आणि आजूबाजूचा सगळा परिसर कायापालट झालाय. आता समर्थ ज्या ठिकाणी गुहेमध्ये ध्यानाला बसायचे, साधनेला बसायचे, त्याचं सुद्धा सगळं स्वरूप पालटून टाकलंय. त्या मारुतीच्या जवळच ती गुहा होती, 2 पायऱ्या उतरलं की. आता त्याला वेगळं त्यांनी तो हॉल टाईप केलाय. त्या हॉलमधून खाली उतरायचं, मग ते गुहेमध्ये गेल्यासारखं ते खाली वाकत जायचं. त्या गुहेमध्ये ते चित्र तयार केले, दगड वगैरे अशी तशी ती रचना केली आहे. त्याप्रमाणे बांधकाम ते केलंय, त्याला रंग दिलेले आहेत. समर्थांनी हे सगळं केलं ना, तेव्हा सावधान राहिले. रात्री बेरात्री उठत होते. किडा मुंगी किंवा गावातली लोक काय बोलत असतील काय नाही, धीरोदात्तपणा होता. धैर्याने 12 वर्ष राहायचं. 12 वर्षाचं मूल आहे, विचार करू शकत नाही आपण. अवघ 12 वर्ष घरातून बाहेर पडलेलं आहे. नाव सांगतंय रामदास, मी रामाचा दास आहे. आणि जे होईल, शहाजी राजांकडनं बोलावणं आलं. पोलीस पाटलांनी सांगितलं, राजांनी बोलावलंय, पण गेले नाहीत. घाबरून धूम ठोकली नाही. पोलीस पाटलाला भीती वाटायला लागली. ज्या दिवशी शहाजी राजांचा निरोप आला की आम्ही येतो आहोत, त्या दिवशी पोलीस पाटलाला घाबरून भीती वाटायला लागली की आता काय होईल आपलं. पण 18-20 वर्षाचं वय असेल समर्थ रामदासांचं, त्यांना काहीही वाटलं नाही. भयाचा परिणाम समजून घेणे आणि या यावनी सत्तेपासून, सुलतानी संकटापासून समाजाला वाचवायचं कसं, याचा विचार शहाजी महाराजांसोबत केलेला आहे. भयाचा परिणाम समजावून सांगितलाय. आणि 4थं सूत्र आहे, आळस आणि खादाडपणाचा त्याग करणे. पहाटे 4, 3:30, 4 वाजता उठून दिवसभर हे सगळं करायचं. अभ्यास करायचा, साधना करायची, व्यायाम करायचा, प्रवचन ऐकायची. कुठे आळस आहे, कुठे झोप आहे. काय खायला मिळत होतं. 350 वर्षापूर्वी समाजाला अस्मानी आणि सुलतानी संकटापासून भयमुक्त करण्याचं कार्य
संत रामदास स्वामींनी केलेलं आहे. संकटांना तोंड दिलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, हा विचार समर्थ रामदासांनी या काव्यामध्ये मांडलेला आहे. असंच एक दुसरं काव्य आहे, 11-12 ओव्यांचं ते काव्य आहे. त्या काव्यात सुद्धा समर्थांनी असाच उपदेश केलेला आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. कित्येक जीव जन्मती, कित्येक मृत्यू पावती, कित्येक होत जातसे, मना प्रचित येतसे श्रीराम. कित्येक वृक्ष वाढती, कित्येक वृक्ष मोडती, कित्येक पाहता रचे, कित्येक मागुता खचे श्रीराम. पुरे कित्येक पट्टणे, कळे समस्त अट्टणे, कित्येक होत दाटणी, स्थळे न येत वाटणी श्रीराम. ऋणानुबंध तो घडे, पुन्हा सवेची विघडे, कित्येक काळ तो बसे, सवेची सर्व निरसे श्रीराम. कित्येक देश लागला, कित्येक देश भंगला, कित्येक नृपती भले, परंतु मृत्यू पावले श्रीराम. कित्येक उत्पत्ती स्थिती, कित्येक पावती गती, तुम्ही समस्त देखता, कठीण काळ धाकता श्रीराम. जना प्रत्यक्ष हे दिसे, तयासी संशयो नसे, रचेल ते खचेल रे, दिसेल निरसेल रे श्रीराम. दिसेल भास तो भ्रमू, भ्रमे जनासी निभ्रमू, असार सार ते पहा, कळोनिया सुखे रहा श्रीराम. स्वहित जाणता खरे, न जाणता नव्हे बरे, क्षराक्षरासी विवरा, विचार हा बरा करा श्रीराम. असार सार वाडरे, क्षीरा निरा निवाडरे, करील राजहंस तो, जनामध्ये विशेष तो श्रीराम. भूते भूतासी पाहती, भूते भूतात राहती, भूता सबाह्य अंतरी, विचार सार तो धरी श्रीराम. अरे अनन्य भक्त हो, जना अतीत मुक्त हो, सधन्य धन्य धन्य रे, विचार सार मान्य रे श्रीराम. या काव्यामध्ये सुद्धा समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की ज्यांचा जन्म होतो त्यांना एक दिवस जावं लागतं, ते आपण मान्य केलं पाहिजे. कित्येक जीव जन्मती, कित्येक मृत्यू पावते, कित्येक होत जात असे, मना प्रचित येत असे. याची प्रचिती येते का नाही? आपल्या एवढ्या आयुष्यामध्ये आपले आजोबा गेले, पंजोबा गेले, आजी गेली, कुणाचे आई वडील गेले, कुणाचे भाऊ बहीण गेले, कुणाची बायको गेली, कुणाचा यजमान गेले, असं झाले ना. दासभाऊ सखोल अभ्यास या परिवारातल्या पूजनीय लीलाताई गाडगिळ, वयाचं 68-70 वर्ष चालू असेल, 71 वर्ष झाली असतील त्यावेळी. त्यांचा नातू मोठी नोकरीला असलेला, लग्न ठरलेला, तो अपघातात अचानक गेला. किती मोठं दुःख आहे. एकुलता एक मुलगा आहे आपल्या मुलाला, आणि तो जातोय. एका दृष्टीनं पाहिलं तर किती मोठं दुःख आहे.
मुलगी पसंत केली आहे, मुलीने मुलाला पसंत केलंय, आता तारीख काढायची ठरली आहे लग्नासाठी. आणि अशा वेळी अचानक ॲक्सिडेंट काय होतो आणि जागेवर नातू जातो. आजी आजोबांना किती मोठं दुःख आहे. लीला काकू गाडगीळ आणि तात्या गाडगीळ यांना किती मोठं दुःख झालं. त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सूनबाई, त्यांचं किती मोठं दुःख आहे. समर्थ म्हणतात, ही प्रचिती घेता ना तुम्ही, प्रचित येत से मना, कित्येक वृक्ष वाढती, कित्येक वृक्ष मोडती. कित्येक पाहता रचे, कित्येक मागुता खचे. आपल्या डोळ्यासमोर बांधलेली घरं ती भुईसपाट झालेली आपल्याला पाहावी लागतात. त्या काळामध्ये होतच ना असं. एक सत्ता आली का दुसरी सत्ता यायची, आक्रमण व्हायचं, घरदारं जाळून टाकायची, हातात येणारी पिकं जाळून टाकायची, कापून टाकायची, घरातल्या बायका मुली उचलून न्यायच्या. हो, त्याचं नव्हतं व्हायचं. आज आम्ही बरीच वर्ष राहतो एखाद्या घरामध्ये, कुणीतरी आम्हाला सांगतं की आता तुम्ही हे घर बदललं पाहिजे, नवीन पद्धतीनं बांधलं पाहिजे. म्हणून मग आम्ही ते सगळं बुलडोजर लावून पाडतो. कित्येक झाडं मोठमोठी झालेली असतात. रोड वायडनिंग करायचे, 4 लेन रस्ता करायचा आहे, रस्ता मोठा व्हायचा आहे, म्हणून झाडं कापली जातात. पुणे ते कराड जात असताना कित्येक वेळा, आज 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता रोड मोठे झाले ते, पण त्या काळामध्ये जेव्हा रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा मोठमोठे वृक्ष ते कापायला, तोडायलाच किती दिवस लागले. वाईट वाटत होतं. मी तेव्हा बऱ्याच वेळा त्या रस्त्यांवरून गेलो. त्या वृक्षांकडे पाहून मानवी जीवनाचा विचार करता येतो का? समर्थ आपल्याला हे समजावून सांगतायत. कित्येक वृक्ष वाढती, कित्येक वृक्ष मोडती, कित्येक पाहता रचे, कित्येक मागुता खचे. मोठमोठ्या बिल्डिंग बांधलेल्या. काही वर्षाखाली गुजरातमध्ये भूकंप झाला आणि पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सगळंच्या सगळं कोसळून पडलं. कित्येक माणसं, कित्येक प्राणी गाडली गेली. काही वर्षाखाली केदारनाथला तो प्रलयंकारी पाऊस झाला, तो पूर आला. किती गाड्या, किती घरं, किती जीव त्यात गाडली गेली. समर्थ हे शब्दबद्ध करून आमच्या समोर ठेवतायत की याचा आपण विचार केला पाहिजे. पुरे कितेक पट्टने, कळे समस्त अट्टने, कितेक होत दाटनी, स्थळे न येत वाटनी. पुरे कित्येक पट्टने, पट्टणे म्हणजे शहरे, मोठी राजधानी. कळे समस्त अट्टणे, अट्टणे म्हणजे प्रवास. जो कधी मुंबईलाच गेला नाही त्याला काय माहिती आहे 20 मजली बिल्डिंग आहे, 25 मजली इमारत आहे. अट्टणे प्रवास केल्यानंतर समर्थांनी 12 वर्ष प्रवास केला, सगळा देश पादाक्रांत केला. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य येत फार. प्रवास केला पाहिजे, फिरलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात कळे समस्त अट्टणे, अट्टणे म्हणजे प्रवास, परिभ्रमण. आपण जर केलं तर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतात. कित्येक होत दाटणी, स्थळे न येत वाटणी. मुंबई सारख्या ठिकाणी, धारावी सारख्या ठिकाणी किती दाटणी झालेली आहे, झोपायला जागा पुरत नाहीये. ऋणानुबंध तो घडे, पुन्हा सवेची मी घडे. कित्येक काळ तो बसे,
सवेची सर्व नीरसे. काही ऋणानुबंधानी, काही नात्यानी, योगायोगानी सगळे एक होतात. भाऊ आहे, बहीण आहे, जावई आहे, लेक आहे, सुनबाई आहे. ऋणानुबंध तो घडे, पुन्हा सवेची बिघडे. कधी कोण जाईल, कुणी कमी वयात जाईल, कुणी उशिरा जाईल. कित्येक काळ तो वसे, सवेची सर्व नीरसे. नीरसे हे दोन गोष्टी आहेत, दोन अर्थ आहेत. आयुष्य हे एकदम नीरस होतं, किंवा तत्वांचा निराश केल्यानंतर आत्मिक शांती मिळते. सवेची सर्व नीरसे. आपण ज्याचा अभ्यास करू, ज्याप्रमाणे विचार करू, त्याप्रमाणे आपल्याला त्याची प्राप्ती होईल. कित्येक देश लागला, कित्येक देश भंगला, कित्येक नृपती भले, परंतु मृत्यू पावले. रामकृष्णही आले आणि गेले. त्यावेळी जग का ओसची पडले. किती मोठं कर्तृत्व केलं. या भूमीवर, या देशामध्ये सुद्धा अनेक व्यक्ती अशा झाल्या. लोकमान्य टिळक आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, इंदिरा गांधी आहेत, महात्मा गांधी आहेत, अनेक लोक आहेत, विनोबाजी आहेत, स्वाध्याय परिवाराचे दादा आहेत, पांडुरंग शास्त्री आठवले, बैठक परिवाराचे धर्माधिकारी आहेत. तिसरी पिढी काम करते. समर्थ म्हणतात कुणीही राहत नाही. कित्येक उत्पत्ती स्थिती, कित्येक पावती गती, तुम्ही समस्त देखता, कठीण काळ धाकता. उत्पत्ती झाली, जन्म झाला, स्थिती झाली, शिरसावर झालं, कित्येक पावती गती. अनेकांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम गती मिळवली, अनेक गोष्टी प्राप्त करून घेतल्या. तुम्ही समस्त देखता. समर्थ म्हणताय हे सगळं तुम्ही पाहता ना, मग कठीण काळ धाकता. मग कठीण काळ आला म्हणून घाबरता का? अनेक लोक गेलेले तुम्ही पाहिले. मग आपला माणूस गेला तर एवढं का घाबरून जायचं? जना प्रत्यक्ष हे दिसे, तयाशी संशयो नसे. रचेल ते खचेल रे, दिसेल नीरसेल रे. दिसेल भास तो भ्रमो. जो दिसेल तो भ्रम निर्माण करील. आणि दिसणारा हा भास आहे. जे दिसत नाही ते सार आहे. अलक्ष लक्ष लाविजे. जिकडे कुणाचं लक्ष जात नाही तिथं माझं लक्ष गेलं पाहिजे. अलक्ष लक्ष लाविजे. आणि जे दिसतंय ते भ्रम आहे, ते खरं नाहीये. दिसेल भास तो भ्रम निर्माण करेल. भ्रमे जनासी निभ्रमू. असार सार ते पहा, कळोनिया सुखे रहा. निभ्रम, भ्रमरहित, स्वच्छ, पारदर्शी. कधी समजेल? सगळा भ्रम केव्हा संपेल? सार आणि असार याचा निवाडा केला तर. सार काय आहे, असार काय आहे याचा विचार केला तर. असार सार ते पहा, कळोनिया सुखे रहा. सुखाने रहा. तुमचं समाधान भंग होण्याची शक्यता कमी आहे. स्वहित जाणता खरे, न जाणता नव्हे बरे. क्षराक्षरासी विवरा, विचार हा बरा करा. असार सार वाढ रे, शिरा निरा निवाड रे. करील राजहंस तो, जनामध्ये विशेष तो. पक्षांमध्ये राजहंस हा विशेष आहे, तसा लोकांमध्ये तो माणूस विशेष आहे जो सार असाराचा विचार करतो.
समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणता, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी रे, पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते. म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. त्या भ्रमामध्ये माणूस अडकतो, गुंतून पडतो. माणसाचं मन मोठं विलक्षण आहे. साधना करत असताना, टप्प्याटप्प्याने साधना होत असताना एखादा प्रसंग असा येतो की त्या साधनेच्या निसरड्या वाटेवरून तो घरंगळतो आणि साधनेला गालबोट लागतं. भल्या भल्यांची स्थिती आहे. समर्थ इथं तेच सांगतायत, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात राज्य ते सर्वे बुडाले. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. दुसरा रडतोय, तो गेलाय म्हणून. अकस्मात तोही पुढे जात आहे. धुंड महाराज देगलूरकरांच्या बाबतीमधला प्रसंग मी ऐकलेला आहे. तेव्हा मी काही तिथं नव्हतो पंढरपुरात. महाराज गेले आणि काही तासांमध्ये गुरुमाय गेल्या. किती तयारी आहे. समर्थ म्हणतात, पुरे ना जनी लोबरे क्षोभ त्याते. म्हणून जनी मागुता जन्म घेते. त्या भ्रमामध्ये अडकलं, त्या वासनेत अडकलं, त्या लोभामध्ये अडकलं की पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणून हळूहळू ती वासनेचा क्षय करता आला पाहिजे. ही सृष्टी रचण्याचं काम ती शारदा करते, जगज्जननी करते, आदिशक्ती करते. तो एक अभंग आहे ना, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळाचं मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. कुंभाराने अनेक वस्तू बनवलेल्या आहेत. सगळ्या वस्तू मातीच्या आहेत. एकच माती, पाणी, त्याला त्याचा कर्दम केलेला आहे, त्याला भाजलेलं आहे. आणि हे सगळं करून त्याचे खेळ वस्तू तयार केल्या, त्याचं मडकं तयार केलंय, त्याची घागर तयार केली आहे, त्याचा पाट तयार केलाय, भाकरी भाजण्याचा तवा तयार केलाय, त्याची चूल तयार केली आहे. कोण कुणाला भाजतंय? सगळा पसारा आहे हा. त्याला माहिती आहे तुझ्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार. दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह झाला. आपण पाहिलंय प्रातस्मरणामध्ये, ज्यांना हे समजलं नाही ते कोण झाले? भोपाळीमध्ये त्याचं वर्णन आहे, ते बैल झाले. आणि वेड्या कुंभारे ते आणिले तुझ लागी खेळावया. ते बैल जे झालेले आहेत, मानवी जीवनामध्ये येऊन जर हे समजलं नाही तर त्याला उपमा दिलेली आहे बैलाची. बैल कसा असतो? राब 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 राबतो. शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या पाठीमागे राबण्याशिवाय काही त्याला खरं नाही. आमचं जीवनही असंच आहे ना. प्रपंचासाठी आम्ही राबत राहतो, कुणासाठी तरी राबत राहतो.
परवा माझ्या मनात विचार आला. म्हणलं आपण 10-15 दिवसाखाली असा विचार करत होतो की आता तोंडावर दिवाळी आहे, आपण आता या ज्ञानयज्ञाला काही दिवस विश्रांती देऊया. आपणही औरंगाबादला जाऊ, औरंगाबादवरून नाशिकला जाऊन कार्यकर्ते गेले आहेत, जात राहिले, त्यांना भेटून येऊ, असा विचार करत होतो 15-1 दिवसाखाली. आणि पाहता पाहता ते 15 दिवस संपले सुद्धा. आपलं आयुष्य सुद्धा असंच संपून जाईल. सज्जन हो, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली. समजणार सुद्धा नाही आयुष्य कधी संपलं. समर्थ या ठिकाणी 8व्या ओळीमध्ये म्हणतात, असार सार समजलं पाहिजे. एक कवी म्हणतो, मृग सोन्याचा जगी असंभव, अवताराधिक देव सुद्धा भुलले. माणसाची काय कथा आहे, पण साधनेच्या द्वारे माणसाला ते प्राप्त करता येतं, देवांपेक्षा वरचं स्थान मिळवता येतं. कवी म्हणतो, मृग सोन्याचा जगी असंभव. शक्य आहे का सोन्याची कातडी असलेला मृग असेल, हरिण असेल? मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही तयाला भुलले राघव. प्रत्यक्ष राम सुद्धा त्याला भुललेले आहेत. एकश्चित मानवी जीवनाची काय कथा आहे. अनेक प्रलोभन, अनेक मोहाचे गुंताडे त्याच्या समोर उभे राहतात आणि त्याला जखडून ठेवतात. बोलायला खूप सोपं आहे. साधना कशी असली पाहिजे, साधनेच्या मार्गावर जाताना घरंगळता उपयोगी नाही. पण यातला दगड कधी आपला पाय निसरेल त्या निसरड्या वाटेवरनं सांगता येत नाही. 9व्या या ओवीमध्ये, स्वहित जाणता खरे, न जाणता नव्हे बरे, क्षराक्षरासी विवरा, विचार हा बरा करा. असार सार वाढ रे, क्षीरा नीरा निवाड रे, करील राजहंस तो, जनामध्ये विशेषतो. गीतेतल्या 15व्या अध्यायातील 16वा श्लोक आहे, जो आपल्या दासबोध सखोल अभ्यासच्या पहिल्या एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या प्रश्नपत्रिकेत आहे. द्वाविमौ पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एवच. क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. क्षर काय, अक्षर काय, सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, आत्म काय, अनात्म काय, याचा निवाडा ज्याला करता येईल तो लोकांमधला किंवा पुरुषांमधला राजहंस आहे, असं समर्थ म्हणतात. भूते भूतासी पाहती, भूते भूतात राहती, भूतासबाह्य अंतरी, विचार सार तो धरी. कुंभाराचं आपण उदाहरण पाहिलं. पंचभूतात्मक देहाचा जसा आपला पंचभूतात्मक देह आहे, तशीच त्यांनी तयार केलेली जी खेळणी आहे ती अनेक भूतांचं मिश्रण आहे. भूते भूतास पाहती, भूते भूतात राहती. माठामध्ये पाणी आहे, माठ तयार करताना त्या मातीला सुद्धा पाणी लागलेलं आहे, आणि ते पाणी त्या अत्यंत सूक्ष्म अशा छिद्रातून बाहेर येत आहे, म्हणून आतलं पाणी थंड होत आहे. भूते भूतासी पाहती, भूते भूतात राहती, भूता सबाह्य अंतरी, विचार सार तो धरी. आमच्या जीवनामध्ये असंच आहे का? अक्षय सुख म्हणून आम्ही आमच्या
घडा भरून घेतलेला आहे, पण तो घडा पाझरणार आहे. ते स्टीलचं भांड नाही आहे, ते मातीचंच मडक आहे. स्टीलच्या भांड्यात पाणी थंड होईल का? गरम होईल. पण जे पोरस माठ आहे, जे मडक आहे, जी सुरई आहे, त्या अत्यंत सूक्ष्म छिद्रातून ते पाणी पाझरत असतं, म्हणून ते थंड होतं. म्हणून आम्हाला ते पाणी पाहिजे. असा आम्ही अक्षय सुखाचा घडा भरून घेतलेला आहे. आमच्या लक्षात आलं पाहिजे, ते पाझरत आहे, हळूहळू कमी होत आहे, आणि शेवटच्या क्षणी 3 फेरे मारताना त्याला छिद्र पाडायची आहेत. पाणी तर संपून गेलंय. आत असलेलं आकाश तत्व, आत असलेलं वायू तत्व सुद्धा ते घटापुरतं मर्यादित राहणार नाहीये. मठाकाश, चिदाकाश आणि महदाकाश, त्यामध्ये ते विरणार आहे, विलीन होणार आहे. त्याची तयारी आत्तापासून करायला पाहिजे. घाबरायचे काय? कशासाठी घाबरायचं? समर्थ शेवटी म्हणतात, अरे अनन्य भक्त हो. मग काय कर तू भक्तीच्या मार्गाला लाग. आणि कशी भक्ती कर? अनन्यपणे कर. अरे अनन्य भक्त हो, जना अतीत मुक्त हो. एकांतात जा, लोकांतात अडकू नकोस. लोकांच्या पलीकडे अतीत, जना अतीत मुक्त हो. सधन्य धन्य धन्य रे, विचार सार मान्य रे. असा तू धन्य 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 आहेस. फक्त सार विचाराचा तू विचार केला पाहिजेस. असंच धीर धरण्यासाठी कठीण काळ आलेला आहे, त्याला तोंड दिलं पाहिजे. हे समजावून सांगण्यासाठी 3 कडव्यांचं एक तिसरं काव्य, म्हणजे आपल्याला हे जे पहिलं, जे आपला पहिला जो धडा आहे, कठीण काळ आलेला आहे, धैर्याने उभे राहा, त्याला तोंड द्या, मृत्यू येणारच आहे, त्याला घाबरू नका. 116वं एक अष्टक आहे. विपरीत प्रसंग त्याचं नाव आहे. प्रसंगे घडे तेची मानून घ्यावे, अहंता गुणे दुःख शोकान घ्यावे. पुढे काय होईल ते पहावे, विवेकेची ज्ञानेची सुखे राहावे. म्हणे दास उदास काही न भावे, बरे ओखटे सर्व साहोनी द्यावे. चांगलं बरं जे असेल ते सगळं सहन करता आलं पाहिजे. लाभा लाभो जया जयो, भगवंत सांगतात गीतेमध्ये. प्रसंग घडे त्याची मानून घ्यावे. जीवनामध्ये कधी कोणता प्रसंग येईल तुमच्या समोर ते काही सांगता येत नाही. ॲक्सेप्ट ॲज इट इज, त्याला मान्य करा. प्रसंग घडे त्याची मानून घ्यावे, अहंता गुणे दुःख शोकान घ्यावे. मी एवढा मोठा, मी एवढा ज्ञानी, माझी एवढी सांपत्तिक स्थिती चांगली आहे, मला समाजात एवढा मान आहे. हा अहंकार, या अहंकारापोटी काय येईल? केवळ दुःख भोगावं लागेल. मैं नहीं तू ही, उपनिषदातला मंत्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक आदरणीय माधवराव सदाशिवराव गोळवळकर गुरुजी, आपण त्यांना म्हणतो, गोळवळकर गुरुजी, त्यांनी हा कार्यकर्त्यांना दिलेला मंत्र आहे. मैं नहीं तू ही. माझं अस्तित्व कुठे आहे? कसला अहंकार आहे? अहंता गुणे दुःख शोकान घ्यावे.
पुढे काय होईल ते ते पाहावे. पाहत राहा, विचार करा, नियोजन करा. कशाच्या बळावर नियोजन करायचे? विवेकेची ज्ञानेची सुखे राहावे. प्रसंग घडणार आहे, पण त्या प्रसंगाकडे विवेकाने पहा. प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या बळावर पहा. केलेल्या साधनेच्या प्राप्तव्यावर पहा. त्यात काहीही अवघड वाटायचं कारण नाहीये. समर्थ म्हणतात, म्हणे दास उदास काही न व्हावे. अरे नको हो उदास. कशाला चिंता करतो, कशाला घाबरतो? म्हणे दास उदास काही न व्हावे, बरे ओखटे सर्व साहोनी न्यावे. जे ठीक आहे, जे चांगलं आहे, जे वाईट आहे, जे आनंद देणार आहे, जे दुःख देणार आहे, ते सगळं सहन करता आलं पाहिजे. अन्यथा समर्थांच्या किंवा इतर संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा उपयोग काय? सामान्य माणसासारखं भगवंताला दोष देणं, देवाला दोष देणं आणि रडत बसणं, कुढत बसणं, कणत बसणं, हे समर्थांना मान्य नाहीये. समर्थांनाच काय, सगळ्या संतांना मान्य नाहीये. असे हे समर्थांच्या उपदेशपर कवितांमधला पहिला पाठ, पहिला धडा. धीर धरा, कठीण काळ आलेला आहे, त्यातून उभं राहा. जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन, नवीन आयाम आपल्या अंगी बाळगा, असं समर्थांना या ठिकाणी सांगायचे. उद्या आपण समर्थांनी उपदेश करत असताना, लोकसंग्रह करत असताना काय उपदेश केला. सज्जनो, हे सगळ्या कवितांचा, या काव्याचा आपण अभ्यास करत असताना ग्रंथराज दासबोधातल्या ओव्या त्या भरपूर इकडे घेता येतील, पण आपण ग्रंथराज दासबोधाला नाही हात लावू. खूप त्यावर विवरण झालंय. आपण मनाचे श्लोक इथपर्यंत जाऊ. इतर काव्याचा संदर्भ या ठिकाणी घेऊ, समर्थांच्या चरित्रातला संदर्भ या ठिकाणी घेऊ, आणि अशीच ही साधना, अभ्यास उद्या दुपारी 3 ते 4च्या सत्रामध्ये करू. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना आपण दिलेल्या शुभेच्छा, आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराची ती माझ्यावर कृपाच आहे असं मी मानतो. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी रुजू करतो. जय जय रघुवीर समर्थ.